खऱ्या अर्थाने पालकांना सगळ्यात मोठं टेन्शन असतं, मुलींकडे जर मोबाईल दिला तर त्याचा मिसयूज होतो. का तर मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप असतात किंवा नको त्या लोकांशी संपर्क होतो. आणि आपण मधल्या काळात ऐकलं असेल की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मुली गायब झाल्यात. आणि खऱ्या अर्थाने आमचं ऑब्झर्वेशन असं आहे 12 वर्षामध्ये की मुलांचं मिसकम्युनिकेशन मोबाईलमुळे होतं. तर आमचं म्हणणं आहे मोबाईल देण्याऐवजी त्यांना जर पर्याय दिला तर तो पर्याय असा आहे की आईवडिलांचे 4 नंबर याच्यात असणार आहे, जेणेकरून तो मुलगा फक्त घरच्या संपर्कात राहील, त्याला कोणाचा संपर्क होणार नाही. कारण मुलाकडे कार्ड असणार आहे, त्याला फोन द्यायची गरज नाही, मुलं अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. हा मोबाईल कॉइन बॉक्स ऑलरेडी त्यांच्या शाळेत आहे. याच्यामध्ये घरच्यांचे 4 नंबर आहेत. त्या मुलाचा किंवा मुलीचा संपर्क फक्त आईवडिलांशी राहणार आहे, बाकी कोणाशी संपर्क होणार नाही. आणि 4 नंबरशीच तो बोलणार आहे. आणि याला इन्कमिंग कुठल्या प्रकारचं येणार नाही. म्हणजे आईवडिलांना जे प्रेशर राहतं की आपल्या मुलाला मोबाईल दिला तर तो तो गैरवापर होऊ शकतो. किंवा हल्ली आपण बघतो मोबाईलमध्ये पबजीचं जाहिरात, नको त्या जाहिरात किंवा अवास्तव गोष्टी मोबाईलमध्ये येतात. त्यामुळे मुलांचा अभ्यासापेक्षा बाकीच्या गोष्टी लक्ष जातं. आपण जर खऱ्या अर्थाने बघितलं तर जे आता मेरिटमध्ये गेल्या 2-4 वर्षात ज्या परीक्षा झाल्यात त्या मेरिटमध्ये जे मुलं आले त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता. आणि आपल्या पालकांनी विनाकारण मोबाईल देऊन मुलांचं मानसिक स्वास्थ्य बिघडवलेलं आहे. ते न होता जर हा कॉइन बॉक्स किंवा कार्डचा वापर केला तर मुलांच्या घरच्यांशी कम्युनिकेशन पण राहील. आणि खास म्हणून पालकांना टेन्शन राहणार नाही की आपल्या मोबाईल मुलं गैरवापर न करता आपल्याकडे कम्युनिकेशन करतात. म्हणजे हा कॉइन बॉक्स असणार आहे आणि मुलं फक्त आईवडिलांशी संपर्कात राहणार आहे. एवढंच याच्यातनं महत्त्वाचं भाग आहे. पालकांनी याचा स्वीकार करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांपुढे याच्या इनडायरेक्टली अभ्यासावर पण लक्ष जाणार आहे. आणि खास म्हणजे शाळा कॉलेजचं पण टेन्शन कमी होणार आहे की त्यांना वेगवेगळे मोबाईल द्यायची गरज नाही, फोन पण द्यायची गरज नाही. 50 मुलांमाग आम्ही एक बॉक्स ऑलरेडी संस्थेच्या माध्यमातून परिवर्तन एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नगर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्टेलवर लावणार आहोत. पालकांना फक्त 300 रुपये साधारण खर्च येणार आहे सुरुवातीला. नंतर पाहिजे तेवढा फक्त बॅलन्स टाकायचं आणि त्यावरून कम्युनिकेशन करायचं. ह्याचा खास बेनिफिट आहे. दुर्गम भागातल्या ज्या भागात मोबाईल रेंज नाही किंवा टेलिफोनची सोय नाही अशा ठिकाणी पण ग्रामीण भागातली मुलं आपल्या पालकांशी संपर्कात राहतील. हा एक महत्त्वाचा याचा फायदा आहे. नमस्कार, मी श्रीराम शिंदे. गेली 12 वर्ष परिवर्तन एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवतो. त्यातलाच आता लेटेस्ट आमचा प्रोजेक्ट आहे परिवर्तनच्या मार्फत श्रीराम GSM कॉइन बॉक्स. जे विद्यार्थी शाळा कॉलेज किंवा हॉस्टेलवर राहतात आणि ज्यांना घरी कम्युनिकेशन करायला प्रॉब्लेम येतो अशा हॉस्टेलवरती आम्ही एक श्रीराम GSM कॉइन बॉक्स देत आहोत, ज्या माध्यमातून मुलांना आणि पालकांना संपर्क होणार आहे. त्या कॉइन बॉक्सविषयी मी माहिती सांगतोय. हा GSM कॉइन बॉक्स आहे जो मोबाईल कार्डवर चालणार आहे. ज्या हॉस्टेलमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे मुलांना त्या ठिकाणी आम्ही हा कॉइन बॉक्स बसवतो आहे. आणि पालकांना आव्हान आहे की त्या मुलांना मोबाईल न देता हे कार्ड द्यायचं आहे. ह्या कार्डमध्ये पालक सांगतील ते 2, 3, 4 जास्तीत जास्त 4 नंबर असणार आहे. विद्यार्थ्यांकडे कार्ड असणार आहे. याची किंमत असणार आहे 300 रुपये, ज्यामध्ये 100 रुपये ऑलरेडी बॅलन्स आम्ही टाकलेला आहे. आता त्या मुलाला घरच्यांशी कम्युनिकेशन करायचं असेल तर तो कार्ड कॉइन बॉक्स तिथे असणार आहे. मुलगा जाईल, कार्ड टाकेल. कार्ड टाकल्यानंतर पालकांनी जे नंबर दिलेले आहेत तेच नंबर त्या मुलाला शो होतील. मग त्या आईचा, वडिलांचा, आजोबाचा किंवा भावाचा ज्यांच्याशी बोलायचं त्यांनी 1, 2, 3, 4 पैकी फोन लावायचा आहे. तो फोन लागेल, कॉल होईल. याच्यामध्ये ऑलरेडी बॅलन्स आहे. आता ही रिंग जाते आहे, बोलणं झालं की इथं टायमिंग दिसेल, 1 मिनिटाला एक कॉल कटेल. अशा पद्धतीने मुलं घरच्यांशी कम्युनिकेट करू शकतात. हा प्रीपेड आहे. कार्डमध्ये फक्त 4 नंबर असणार आहे, जेणेकरून त्या मुलाचा किंवा मुलीचा संबंध फक्त घरच्यांशी येणार आहे. आईवडिलांना पण काही टेन्शन राहणार नाही आणि मुलं अभ्यासावर पण फोकस करतील आणि घरच्यांशी कम्युनिकेट करू शकतील अशी सुविधा आहे. आम्ही नगर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्टेल कॉलेजवर बसवतो आहे. त्रिमूर्तीला आम्ही आत्तापर्यंत 100 कॉइन बॉक्स बसवले आहेत. आमचा मानस आहे की नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले जेवढे विद्यार्थी आहेत, समजा ते आश्रमशाळेत असतील किंवा शाळांमध्ये असतील, त्या मुलांना ह्या बॉक्सचे आम्ही उपलब्ध करून देणार आहे. हा GSM असल्यामुळे मोबाईल आहे, जिथं मोबाईलची रेंज आहे तिथं हा चालणार आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो हां नमस्कार. नमस्कार. काय चाललं सर? डेमो की सर? हो. थँक्यू सर. काय देते कॉइन बॉक्स? थँक्यू. या सर. आता हे बुक आहे, ग्रंथ आहे हनुमान. आतापर्यंत आपण वाचायचो फक्त. आता एक असं गॅजेट आलं की हे रिचार्ज होतं मोबाईल बॅटरी. ओके. जिथं लावतो तिथं टॉक करणार म्हणजे बोलणार.
जयवर्धनसाठी घेऊ आपण गिफ्ट देऊ त्याला. काय आहे? संपूर्ण हनुमान आहे. स्पीकिंग बुक. मल्टी लँग्वेज 8 भाषेत बोलतात. चॉईस आहे. आता आमचं म्हणजे मुलं टीव्ही मोबाईल पासून बाजू झाले ना अध्यात्मात गेले पाहिजे. ते पिक्चराइज केले म्हणजे पिक्चरून गाणे पण आहेत समजा हे बसवलं प्रत्येकाला अभंग. आता एखादा ब्लाइंड आहे तो रीड करू शकतो पण ऐकू नाही शकत. तो ऐकू नाही शकत. खूप सुंदर खूप सुंदर. आता तिला लँग्वेज ऑप्शन आहे. इंग्लिश, हिंदी, मराठी, 8 भाषा आहेत. इंग्लिश. English. Incarnation had 12 colors. This was done on purpose, as Ravana had a rule, and he was not immune against human being. Lord Rama's name comes in at the 394th place of the Vishnu Sahasranama, which is a compilation of the 1,000 names of Rama. आता घरी आई वडील आहेत माझ्या. मी कोणासाठी आणलं होतं? मी आई वडिलांसाठी आणलं होतं. वडील पॅरलायसिस आहे 12 वर्ष आले. आई व्यवसाय वगैरे ते वाचू नाही शकत. घरी नेऊन ठेवलं. आई सकाळी लावून देते वडिलांना 3:30 वाजता. श्री गुरु चरण सरोज रज. आई वडिलांचं 3:30 ते 6 वाजे एवढंच कार्यक्रम चालू असतो. हे फक्त रिचार्ज करायचं. रिचार्ज चार्जिंग हे युनिट असतात याच्याबरोबर आहे. काय कॉस्ट चार्ज करायचं? 15,500. 15,500. ते देतील ना आपल्याला. सर सेम भगवद्गीता आहे 8 भाषेमध्ये सेम. दादाला गिफ्ट दिले पहिले. दादाच्या वतीने दिले तिकडे प्रियाला आणि ते आपल्याला 12 येते मॅडम. 12 येणारी कॉस्ट. मी 15,500 देतो. खूप छान. तर मला हा विकणार व्यवसाय नाही माझा. ते कुठं लागतं? दिल्लीची कंपनी आहे. कंपनीकडे 2021% आहे. मी फक्त हे का प्रमोट करतो. चालेल ठीक आहे. आठवड्यातून एक वेळेस भेट द्या पण मात्र. हा नाही जमत चालेल मग महिन्यात एक वेळेस तर करा. हो एक वेळेस व्हिजिट द्या. PTM ठेवतोय आम्ही. नक्की ग्राउंडमध्ये किती मार्क्स आहेत, पेपरमध्ये किती मार्क्स आहेत, मुलाची हाईट वेट चेस्ट किती वाढलेली आहे हे तुम्हाला इथं आल्यावर तुम्हाला सगळं कागदोपत्री म्हणजे फाईलवर रिझल्ट जे आहे ते तुम्हाला आम्ही दाखवणार. चालेल ना. ओके चालेल. जय जय. ओके. बायकोशी बोलतो. आई वडील मामा आजोबाजी आता त्यातला जो पाहिजे समजा 4 नंबर लावा. एक 4 नंबर
हे फक्त हॉस्टेलचा विषय बाळासाहेबांनी फोन लागले कधी काढायची सॉफ्टवेअर म्हणून अरे वा आपली संस्था आहे वा वा कसं करायचं मागच्याच भगवद्गीता दिलते येस येस हो ते कार्यक्रम बरोबर बरोबर ते कसं करायचं फोन लावू शकत नाही काही हे सध्याच्या लव जियांसाठी सगळ्यात उत्तम तोडा आहे. डाल्टोन आला आता 1 2 3 4 नंबरला दाबा. आता हे कॉलिंग झालं म्हणजे 4 नंबर याच्यामध्ये आहेत जे आपण सांगितले पॅरेंट्स जे सांगते ते 4 नंबर 1 2 3 4 पहिला लावला दुसरा किंवा जो पण लावायचा तो हा लागला हां हा लागला नाही मग कट करायचा परत लावून द्यायचा हां हां असंच ना कट हां ओके परत परत घ्या तिथंच काळ ठेवायचं ना हां काढ तसं ठेवायचं मग समजा तिसरा समजा तो लागला नाही परत लागला का लागला का हे बघा चालू झाला सर ओके. सर बोला तुम्ही बोला आता काही अडचण नाही. बोला ना सर हॅलो हो येतोय ना आवाज येतोय ना ओ कशा आहात विचारा ना ॲडमिशन बिडमिशन किती झाले काय परिस्थिती चालू आहे क्लास कसा झाला एकदम ओके दररोज त्याच्यावर मोबाईल दिला तर अडचण येते तर हा आपण पॉईंट बॉस बसतो तेवढ्या शाळा गोष्टी आहे तिथे आता आपण पालकांना काय आपण तुम्ही कार्ड घ्या त्या कार्डमध्ये पालक सांगतील तेवढे 2 किंवा 4 पालक सांगतील घ्या मुलाकडे कार्ड आहे ठीक आहे हा बॉक्स आपला हॉस्टेलला आहे मुलाच व्यवस्थित कार्ड टाकते वडिलांनी सांगितलेले नंबरच दिसतील 2 किंवा 4 ठीक आहे 1 2 3 4 नंबर शो होतील आपल्याला 1 2 3 4 असे नंबर ठेवलेले बऱ्याप्रमाणे फक्त तो नंबर दाबायचा कॉल होईल बोलणं होईल कॉल काढून घ्यायचं आता हे आलं याच्यात पालक जे सांगते ना आई वडील बाबा निगेटिव्ह 4 किंवा 2 किंवा 4 आता हे इन्सर्ट केलं 4 नंबर आले तर समजा आम्ही नंबर दाबला त्या नंबरला कॉल जाणार त्याच्यात बॅलन्स नंबर होते 1 मिनिटाला 1 कॉल काढणार नंबर त्याच्यावर नाही अजून खूप छान उपक्रम आहे दाखवलेत मला मी आता तो समजून घेऊन राहिलो नक्की काय आहे उपक्रम शाळा महाविद्यालयांची मध्ये मुलींसाठी उपक्रम आयोजित केले आणि त्यासाठी एक कार्ड दिले का ते स्मार्ट कार्ड आणि त्या स्मार्ट कार्डमध्ये काय ते काही 1 2 3 4 नंबर ठेवले त्यांनी आणि त्याच्या कुठल्या नंबरला फोन लावायचा त्या नंबरवर ते फोन लावणं म्हणजे मुलींना कोणाशी बाहेर बोलायला वगैरे चान्स राहणार तास त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये तो प्रयोग आहे खूप सून आणि छान खूप सुंदर प्रयोग आहे हा आणि याच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटतील नक्कीच असं वाटतंय बरोबर इनकमिंग कॉलेज नको तावून अच्छा बरोबर ही खूप छान सुविधा आहे याचा आपण प्रचार प्रसार करू येस
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुना. परिवर्तन एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे. 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व माध्यमांमध्ये सायंटिफिक क्लासेस, लर्न होम DVD, CET सॉफ्टवेअर, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र, आणखीन बरंच काही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. धन्यवाद. चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान 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 के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है, जब से चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान 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 के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना.
रहो सुबह हो शाम, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम। के रास्ता कट जाएगा मित्रा के बादल छट जाएगा मित्रा के दुख से झुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा। ओए जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम। के रास्ता कट जाएगा मित्रा के बादल कट जाएगा मित्रा के दुख से झुकना ना मित्रा के एक पल रुकना ना मित्रा। जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम। जीवन से हार मानता उसकी हो गई छुट्टी, नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरी मेरी हो गई कुट्टी। ओए जो जीवन से हार मानता उसका हो गया छुट्टी, नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरा मेरा हो गया कुट्टी। के रूठा यार मना मित्रा, के यार को यार बना मित्रा, न खुद से रहो खफा मित्रा, खुद ही से बने खुदा मित्रा। जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम। उजली उजली भोर सुनाती तुतले तुतले बोल, उजली उजली भोर सुनाती तुतले तुतले बोल। अंधकार में सूरज बैठा